सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू लोअर फुल टॉस यावेळेला भिरकावून देण्याचा प्रयत्न. झेलची संधी होती परंतु जातोय चेंडू क्षेत्रकाच्या दस्तकाला मस्तक देत सीमारेखा पार. 6 धावांसाठी चांगली सुरुवात आहे. हालू 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 चिक हालू चिक. 6 धावेने सुरुवात आहे. काय फ्लाइंग स्टार्ट आहे. थोडासा फंबल. मलजीपाड्याचा संघ 2 सलामीवर फलंदाज. एकीकडे जितेंद्र दुसरीकडे दीपेश आहे. पहिल्याच चेंडूवर सुरुवात एक अतिशय शानदार बहरदार. दुसरीकडे जेपी अर्थातच जय पाटील गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटचा मारा केला जातोय. पहिला चेंडू 6 धावेने सुरुवात. येस पंच. 6 धावा ना. हा षटकार. येस एक्स्ट्रा प्लेयर आहेत. पंच सर एक्स्ट्रा प्लेयर आहेत. येस थँक्यू. जितेंद्र आपण पाहायला गेलं तर ज्यासाठी जाणला जातो त्या प्रकारची सुरुवात. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू यावेळेला ॲक्युरेसी आहे. सुरेख लाईन लेणे टप्पा निर्धाव चेंडू येतोय. दुसरीकडून जेपी देखील म्हणतोय एक तेरी आहे तो एक मेरी आहे आणि त्या प्रकारची गोलंदाजी हाताळली जात आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. 6 धावा धावफलकावर. पहिलं षटक खऱ्या अर्थानं पॉवर प्लेचं एक हाणामारीचं षटक म्हणून सातत्यानं पाहिलं जात आहे. 4 षटकांचे सामने आणि 4 षटकांमध्ये अगदी 24 चेंडूंचा खेळ. पहिल्या 2 चेंडूमध्ये 6 धावा धावफलकावर आहेत. पुन्हा एकदा ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी जेपी जय पाटील सज्ज आहे. बॅटची कडा जातोय चेंडू अगदी फाईन लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण तोपर्यंत 2 धावा ह्या धावफलकामध्ये सहज आणि सोप्यारित्या धावफलकामध्ये ऍड केल्या जातात. आज खरं तर जागतिक महिला दिन आणि महिला दिनाच्या देखील खूप साऱ्या शुभेच्छा असतील. एक आज मोठा दिवस आपण पाहतोय. ज्याला स्त्री बहीण म्हणून कळाली तो खरं तर मुक्ताईचा ज्ञानदेव झाला. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळाली तो खरं तर राधेचा श्याम झाला. ज्याला स्त्री आई म्हणून कळाली तो जिजाऊचा शिवबा झाला. आणि ज्याला स्त्री पत्नी म्हणून कळाली तो सीतेचा एक वचने एक पत्नी श्रीराम झाला. आणि असं खरं तर आज महिला दिनाच्या सर्व आमच्या खेळाडूंना सर्व महिला भगिनींना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा यावेळेला येतोय. लॉंगच्या दिशेनं प्रहार आक्रमण हल्ला चौकार. 12 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतो. अतिशय चांगली सुरुवात आहे. एक फ्लाइंग स्टार्ट. लगातारचे 2 षटकार. प्रेमलाल साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला येतोय. आता दुसरा येईल काय हावर नजर असेल. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. प्रेमलाल साहेब यांच्याकडून हे पारितोषिक असेल. पहिला येतोय आणि ज्यासाठी जाणला जातोय सातत्यानं आपण पाहायला गेलं तर जितेश पाटील सारखा खेळाडू बंधू या नावानं भरपूर असं प्रेम मिळत आहे. आज आपण पाहायला गेलं तर दत्ताळी सारखा संघ आपण पाहतोय. कैवल्य पाटील असेल, त्यानंतर निखिल पाटील सारखा खेळाडू आपण पाहतोय. श्याम पाटील असेल, रवी पाटील असेल, चेतन पाटील असेल. एक मोठी स्टार कास्ट आहे आणि ह्या खेळाडूंना सातत्यानं आज जुचंदर गावाचं नाव एका वसई तालुक्याच्या नगरीमध्ये सातत्याने ह्या खेळाडूंची नावं घेतली जातात. यावेळेला उंच होता, हवेत होता, उंची जास्त होती, परंतु नो मॅन्स लँड मध्ये सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जात आहे. कोण विसरणार जितेश पाटील सारखा खेळाडू. ते एनसीसी ची स्पर्धा, नारंगीचं मैदान, 6 चेंडू 6 षटकार लगावणारा तो फलंदाज. हा विक्रम 2 वेळा ज्या खेळाडूचे नावे आहे. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ धाव म्हात्रे असेल, भावेश म्हात्रे, कामेश पाटील, शुभम पाटील,
आदेश पाटील, पियुष पाटील, आकाश म्हात्रे, अथर्व घरात, दीक्षित पाटील, विपुल पाटील, स्वागत ठाकूर, सनी भोईर आणि संपूर्णतः ज फॉलो गँग यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आगरी कोळी चषक 2025 पर्व दुसरं. एक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं आणि ही स्पर्धा एक थाटामाटानं. कालचा ह्या स्पर्धेचा पहिला दिवस, आज दुसरा दिवस आणि उद्या सुपर संडेचा दिवस. अर्थातच काय उद्या सुपर संडे क्रिकेट चाहत्यांसाठी अजून एक चॅम्पियन ट्रॉफी. खरं तर उद्या फायनल ग्रँड फिनालेचा दिवस. एक फॉलो गँगचं देखील आपण पाहायला गेलं तर ग्रँड फिनालेचा दिवस. आम्हाला क्रिकेट आवडतं. दिवसा असेल, रात्री असेल, उन्हाळ्यात असेल, पावसाळ्यात असेल, हिवाळ्यात असेल, क्रिकेट आम्हाला आवडतं. आम्ही क्रिकेट चाहते आहोत. असे एक सुद्धा दिवस गेलाय की आम्ही क्रिकेटची चर्चा नाही केली, क्रिकेट पाहिलं नाही किंवा क्रिकेट खेळलो नाही. अजिबात नाही. कारण क्रिकेटचे आम्ही चाहते आहोत. ज्या खेळानं तुम्हा आम्हाला वेळ लावलं ना तो खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने आज आपल्याला असंख्य असा मोठा मित्रपरिवार दिला त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि ज्या खेळानं आज लाखोंचा मित्रपरिवार दिलाय त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. आणि क्रिकेट आणि क्रिकेट आणि हाच तो क्रिकेट पाहण्यासाठी आज आपण एक ऐतिहासिक गावात, कलाकारांच्या गावात आपण पाहतोय. पूल यावेळेला हुक केला जातोय सक्सेसफुली, वंडरफुली, ब्युटिफुली. सीमारेखावर षटकार. काय सुरुवात आहे. 1.1 चेंडूंचा खेळ, 25 धावा आतापर्यंत धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. तर काय सुरुवात करून दिले. 2 सलामीवर बॅटर आहेत. एकीकडे दीपेश आहे, दुसरीकडे जितेश पाटील. अर्थातच बंधू या नावानं भरपूर असं प्रेम मिळतंय. तो बंधू आता बॅटला सूर गवसली गेले. आता वेगळ्या लहरामध्ये आता एक्सलेट करतोय आणि त्या प्रकारची फलंदाजी करतोय. पहिल्याच सामना ज्या प्रकारचा खेळ, 8 चेंडू 23 धावींच्या कफलातून खेळी. आणि हा सामन्यामध्ये देखील असं म्हटलं जातं ना की बडे मॅच का बडा खिलाडी. 7 चेंडूंचा आतापर्यंत खेळ, 23 धावा वैयक्तिक. मालजीपाड्याच्या विरोधामध्ये आतापर्यंत जितेश पाटील हा खेळतोय. बंधू खेळतोय. यावेळेला आगळ्या वेगळ्या शैलीने खेळलेला फटका, प्लस नो +4. सोने पे सुहागरा. 5 धावा धावफलकामध्ये पुन्हा एकदा ऍड केल्या जातात. 30 धावा आतापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. जितेश पाटील हे वादळ आता मैदानामध्ये आहे आणि ते रोखण्याचं नाम घेत नाहीये. काय खेळ करतोय मिस्टर 360 अँगल मध्ये. आज सूर्यकुमार यादव ती खऱ्या अर्थानं आठवण करून देतोय हा खेळाडू. एक वेगळ्या लहरामध्ये एक्सलेट केलं जात आहे. असं म्हटलं जातं ना समुद्र हा सर्वांसाठी सारखाच आहे. काही लोक त्यातून मासे काढतात, काही लोक मोती काढतात, तर काही लोक फक्त आपल्या समुद्रालगत जाऊन आपले पाय भिजून येतात. अगदी क्रिकेट देखील तसंच आहे. 24 चेंडूंचा खेळ. परंतु आता आपल्याला ह्यातून सिद्ध करावं लागेल. आतापर्यंत सिद्ध केलंय. आतापर्यंत वेगळ्या लहरामध्ये आहे. बंधू ज्या प्रकारची फलंदाजी करतोय. 1.1 आतापर्यंत 1 चेंडूंचा खेळ, 30 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. वैयक्तिक आतापर्यंत 7 चेंडूंचा खेळ, 30 धावा धावफलकावर. काय खेळी करतोय. अक्षरशः मैदानाला आग लावतोय. एक वादळ आहे, त्या वादळाला रोखण्यासाठी दुसरीकडून गोलंदाज सनी हा गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. फ्री हिटचा चेंडू होता परंतु यावेळेला बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. निर्धाव चेंडू. यावेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न परंतु पुन्हा एकदा सनी. चुकी चुकी आणि चुकी मैदानात. आणि ज्या ज्या वेळेला चुकी होते त्या वेळेला मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच आवाज येत असतोय की चुकी. क्रिकेटच्या खेळामध्ये माफी नाहीये. पुन्हा एकदा प्रहार. 5 धावा धावफलकामध्ये ऍड. 35 धावा या धावफलकावर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात.
35 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. तर काय सुरुवात आहे. एकीकडे आपण मालजीपाड्याचा संघ आपल्याला पाहायला मिळतं. कॉइन स्विंग झाला आणि त्यावेळेला प्रथमदा क्षेत्ररक्षण निवडलेलं आपण पाहतो. दुसरीकडे दत्ताळी अर्थातच आज घरच्या मैदानामध्ये खेळतोय, परंतु ज्या प्रकारची सुरुवात आहे आतापर्यंत अतिशय शानदार सुरुवात, एक भव्य दिव्य अशी सुरुवात आपण पाहतोय. मुख्य मान्यवर खरं तर ह्या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात आणि संपूर्णतः फॉलो गँग पुरस्कृत ही स्पर्धा एक आगरी कोळी चषक आणि ह्या स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. खरं तर अतिथी देवो भव ही आमची भारतीय संस्कृती आहे आणि ही संस्कृती जोपासण्याचं काम आज संपूर्णतः फॉलो गँगच्या माध्यमातून आपण पाहतोय. मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात. आदरणीय सन्माननीय युवा सेना प्रमुख बोईसर विधानसभा अर्थातच सन्माननीय जिग्नेश मेघनाथ म्हात्रे साहेब आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी एक मोलाचा वाटा, ज्या प्रथम आपण भव्य दिव्य अशा 3 ट्रॉफ्या पाहतोय त्या जिग्नेश मेघनाथ म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून ह्या स्पॉन्सर केलेला आपल्याला पाहायला मिळतात. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत साहेब. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे सरकार असोसिएशन अध्यक्ष संस्थापक अर्थात संदीप पाटील साहेब आपलं देखील ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आलेल्या संपूर्णतः मान्यवरांचा पुन्हा एकदा फॉलो ग्रुप पुरस्कृत ही स्पर्धा आपण पाहतोय आणि ह्या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. एक भव्य दिव्य असं रूप ह्या स्पर्धेला आज आपण पाहतोय. अगदी प्रेमात पाडणारी आणि एक भव्य दिव्य असं आयोजन ह्या स्पर्धेचं नियोजन यावेळेला पुश केलंय. सिंगल धाव धापकामध्ये ऍड, दुसरी घेण्याचा प्रयत्न, दुसरी घेतली जाईल का, तिसरी यस. जो रनचूर है उसको रनचूरन कहते हैं और जो मंचूर है उसको मंचूरन कहते हैं. 2 धावा धापकामध्ये ऍड केल्या जातात. चांगली सुरुवात आहे. 37 आतापर्यंत धापकावर आहेत. 1.4 चेंडूंचा खेळ. पहिलं षटक ज्या ठिकाणी जय पाटील जेपी होता थोडासा मागडा आहे, परंतु सनी केवळ आतापर्यंत थोडासा कमबॅक करून नक्कीच देतोय. आखोड टप्प्याचा चेंडू यावेळेला दिशा देण्याचा प्रयत्न होता. हलक्यात आणि खेळला डायरेक्ट हिट असता तर काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड केली जाते. सिंगल धावेने धावफलक आतापर्यंत 38 धावा या धावफलकावर येत असताना पाहायला मिळतात. आतापर्यंत आपण खेळ पाहायला गेला तर एकीकडे मालजीपाडा आहे तर दुसरीकडे बंधू आहे. काय खेळ करतो अफलातून खेळी. बाफुट लावून ढकलण्याचा प्रयत्न हलक्या हाताने पुश केला जातोय. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 39 धावा. पहिल्या 2 षटकांचा खेळ. 12 चेंडूंचा खेळ. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. चांगली सुरुवात आहे, परंतु मुख्य मान्यवर देखील आपण पाहतोय ह्या स्पर्धेच्या वतीनं ज्यांच्या माध्यमातून आज ज्या चमचमत्या आपण ट्रॉफ्या पाहतोय आणि ह्या स्पर्धेला खरं तर एक वेगळं रूप, एक प्रेमात पाडणारी आणि एक अतिशय भव्य दिव्य खरं तर आज संपूर्णतः वसई तालुक्यात ह्या स्पर्धेची 1 ते 2 महिने झाली चर्चा चालू होती. अशी स्पर्धा एक लोकप्रिय अशी महास्पर्धा अर्थातच फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 आपण पाहतोय. सन्माननीय युवा सेना प्रमुख बोईसर विधानसभा अर्थातच जिग्नेश मेघनाथ म्हात्रे साहेब आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी त्या चमचमत्या आपण ट्रॉफ्या पाहतोय. सोबतीनं संदीप पाटील साहेब असतील, सरकार असोसिएशन अध्यक्ष संस्थापक आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने पहिल्या 12 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी धावफलकावर खोलताय फुलताय. आतापर्यंत 39 धावा या धावफलकावर येतात. पहिलं षटक जय पाटील 19 धावा. दुसरं षटक आपण पाहतोय 20 धावा सनी केवल आणि तिसरं षटक विशाल पाटील आहे. एकाच्या हातात बॉल आहे, दुसऱ्याच्या हातात बॅट आहे. एकाला रोकायचं, एकाला टोकायचंय. विशाल पाटील एकच चांगला खेळाडू आहे, परंतु दुसरीकडे दीपेश आहे.
एक तरफ शेर है तो दूसरी तरफ सव्वा शेर है. येस, पंचांचं डिसिजन 4 धावा. चौकार आहे, चौकाराने धावसंख्या फुलत आहे 43 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत आपण पाहतोय. काय सुरुवात करून दिले, काय फ्लाइंग स्टार्ट आहे. चला यापुढील होणारा सामना, एकीकडे स्वयंभू पायगाव आहे तर दुसरीकडे मनोरी 11चा संघ. दोन्ही संघांना विनंती असेल आपण रिपोर्टिंग करून घ्यायची आहे. फर्स्ट इनिंग मध्ये आपला टॉस की बॉसच्या दिशेने जिथे मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्विंग देखील केला जाईल. दोन संघ, एकीकडे स्वयंभू आहे दुसरीकडे मनोरीचा संघ आहे. दोन्ही संघांना कर्णधार आपण टॉस की बॉसच्या दिशेने येऊन रेडी राहायचंय. मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा येतोय विशाल पाटील. दुसरीकडे पहिल्या 2 चेंडूंचा खेळ, 5 धावा नक्कीच धावफलकावर ऑनसाइडच्या दिशेने भिरकावून देण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडासा फंबल, जातोय चेंडू सीमारेखावर. 4 धावा. चाळीस धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. पहिल्या 15 चेंडूंचा खेळ, 2.3 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. वैयक्तिक 40 धावींची खेळी, 14 चेंडू 40 धावा. काय खेळी करतोय मैदानात, अक्षरशः आग लावतोय. पुन्हा एकदा पूल सक्सेसफुल, वंडरफुल, ब्युटिफुल. 46 धावेंची 15 चेंडू मध्ये वैयक्तिक खेळी आहे. म्हणजे एकीकडे मालजीपाडा आहे दुसरीकडे बंधू आहे, असं काहीसा खेळ चालू आहे. आदरणीय सन्माननीय संदेश पाटील साहेब, आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. हृदयाच्या अंतःकरणापासून आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आपण ऐकतोय, पाहतोय एक मानाची सन्मानाची स्पर्धा, अर्थातच फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 पर्व दुसरं. एक भव्य दिव्य अशी स्पर्धा, एक लोकप्रिय आणि एक मानाची सन्मानाची अशी स्पर्धा. पुढील चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. धावचीची संधी, पंचांचं बोट हवेत. पहिला गडी दीपेशच्या रूपानं बॅक टू द डगआउट. दीपेशच्या खेळीला यावेळेला पूर्ण विराम लागतोय, परंतु धाव संख्या आतापर्यंत 55 धावा ह्या धावफलकावर आपण पाहतोय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असफलता एक चुनौती, उसे स्वीकार करो. क्या कम रही है देखो और सुधार करो. जब तक ना हो सफल तुम, चेंद निंद सब त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. कोशिश करावी लागेल. मालजीपाडा संघ ज्या प्रकारचा कमबॅक करून दिला, एक पहिला सलामीवर फलंदाज दीपेश बॅक टू द डगआउट मध्ये नक्कीच आहे. दुसरा नवीन फलंदाज निखिल आहे. निखिल ह्या खेळाडूमध्ये देखील एक क्षमता आहे, परंतु दुसरीकडून बंधू जो खेळाडू, एक चाहता वर्ग, एक मोठा फॅन बेस सातत्याने आज आपण जुचंदर गावाचा एक अनमोल हिरा म्हणून टेनिस क्रिकेट मध्ये सातत्याने पाहिलं जातं. असा दुसरीकडे वैयक्तिक 16 चेंडू 47 धावेंची एक अफलातून खेळी करत असताना पाहायला मिळते. धावफलक आतापर्यंत सांघिक धावफलकावर आपण पाहायला गेलं तर 55 धावा एक गडींच्या मोबदल्यामध्ये. विशाल पाटील 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा एकदा ट्रॅपच्या साह्यानं अंडरआर्म क्रिकेटची खरं तर आठवण करून दिली. ट्रॅपच्या साह्यानं खेळला जातोय. सिंगल धाव, स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. आता शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पहिल्या 18 चेंडूंचा खेळ. धावफलक 56 धावा ह्या धावफलकावर आतापर्यंत येतात. प्रथमेश भोईर साहेब यांच्याकडून जितेश बंधू, जर का 50 धावा वैयक्तिक उठल्या तर 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आहे.
ह्या स्पर्धेचे आयोजक आपण पाहतोय प्रथमेश म्हात्रे असेल, संदेश किणी, हितेश भोईर, केवल म्हात्रे, भावेश म्हात्रे, कामेश पाटील, शुभम पाटील, आदेश पाटील, पियुष पाटील, आकाश म्हात्रे, अथर्व घरात, दीक्षित पाटील, विपुल पाटील, स्वागत ठाकूर, सनी भोईर आणि संपूर्णताच फॉलो गँग. खरं तर ही स्पर्धा पार पाडण्यापाठी 2 ते 3 महिन्यापासून तितकेच मोठे कष्ट, तितकीच मोठी मेहनत आणि ही स्पर्धा खरं तर सुजलाम सुफलाम रित्या गुण्या गोविंदानं पार पडत असताना आजचा दुसरा दिवस हा स्पर्धेचा आणि दुसऱ्या दिवसातील हा तिसरा सामना आपल्या भेटीला येत असताना एकीकडे मालजीपाड्याचा संघ आहे तर दुसरीकडे दत्ताळी जुचंदरचा संघ एका वेगळ्या लहरामध्ये आहे. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ आतापर्यंत धावफलक, पहिल्या 18 चेंडूंचा खेळ 56 धावा ह्या धावफलकावर कुठल्या जातात. एकीकडे बंधू आहे ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत धावा ह्या कोऱ्यानं ओढतायत. 48 धावेंवर खेळतोय. 17 चेंडूंचा खेळ, 48 धावा. थोडासा यावेळी आपण पाहतो आउटसाइड द लेग स्टंपचा मारा डाव्या एसटीच्या बाहेर जातोय. पंच यावेळेला खरं तर 2 हात समांतर लाईन मध्ये आहेत. अर्थातच अतिरिक्त धावेने धावफलकामध्ये अति भर पडतंय. 57 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. लोअर फुलटाचा चेंडू पुन्हा एकदा डिफेन्सिव्ह मोड मध्ये अगदी जमिनी लगत मैदानाला गुदगुल्या करत गेलेला हा चेंडू. सिंगल धाव धावफलकामध्ये ऍड. 58 धावा. तर वैयक्तिक आता संपूर्ण नजरा ह्या बंधूवर आहेत. जितेश पाटील एक मोठा खेळाडू, सातत्यानं हा 49 धावेंवर 18 चेंडूंची खेळी. लोअर फुलटाचा चेंडू यावेळेला भिरकावून दिलाय, उंच आहे, हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतोय, टिपलाय झेल, संपलाय खेळ. जसा येतोय तसा यावेळेला परतालतोय. निखिल बॅक टू द डगआउट. आणखीन एक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जितेंद्र पाटील एनआर कट्टाचे, तसेच संदेश पाटील, जिग्नेश म्हात्रे, संदीप पाटील, पियुष पाटील, जय म्हात्रे या सर्वांचं मंचावर हार्दिक स्वागत. नक्कीच ह्या स्पर्धेच्या वतीने आलेल्या मान्यवरांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत आपण ऐकतोय, पाहतोय. फॉलो गँग पुरत अतिथी देवो भव. खरं तर आमची भारतीय संस्कृती आणि ही संस्कृती जोपासण्याचा प्रयत्न आलेल्या सर्व मान्यवरांचा मान सन्मान ह्या स्पर्धेच्या वतीनं हा आपण पाहतोय. मॅचच्या दिशेनं पुन्हा एकदा आतापर्यंत धावफलकावर 58. विनोद आतापर्यंत पहिल्या 2 चेंडू चांगला खेळ आहे, ऍक्युरेसी दाखवले, चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली जात आहे. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 1 धाव धावफलकावर खर्ची पडतोय. डिफेन्सिव्ह मोड मध्ये दिशा देण्याचा प्रयत्न यावेळेला जाणतोय. खरं तर दीपेश देखील माहिती आहे जो फलंदाज लहरामध्ये आहे. वैयक्तिक 49 धावेंची 17 चेंडूंमध्ये ज्याच्या बॅट मधून खेळी येते, 18 चेंडूंमध्ये क्षमा असावी. आणि आता संपूर्णतः नजरा खरं तर जितेश पाटील बंधू ह्या खेळाडूवर आहेत. काय खेळी केली जाते, अफलातून खेळ. 49 धावा आतापर्यंत धावफलकावर. पुढील चेंडू लोअर फुलटचचा, यावेळेला उंच आहे, हवेत आहे. टाळ्या वाजतात, शिट्ट्या वाजतात, सर्व काही वाजतंय. किसने कहा तुझे तू इस मैदान में मेहमान बनकर आया कर. किसने कहा तुझे तू इस मैदान में अनजान बनकर आया कर. अरे राजा है तू इस खेल का, तू जब भी इस मैदान में आएगा ना जितेश पाटिल, तब भी तू इस मैदान में दर्शकों के लिए हमेशा राजा बनकर आया कर. बंधूला एकदा विनंती असेल, प्रेक्षकांसाठी आपण एकदा बॅट उंचावायची आहे. अतिशय बहरदार खेळ. प्रथमेश भोईर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक देखील आलंय. धावसंख्या खोलते फुलते, एकाकी एकांकी झुंज देत असताना, एकाकी किल्ला लढवत असताना आता जितेश पाटील बंधू एका वेगळ्या लहरामध्ये आहे. सिंगलचं डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकामध्ये ऍड. 1 to go. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. सांघिक धावफलकावर 65.
65 धावा धावफलकावर आहेत. परंतु विनोद, हा गोलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल. ज्या प्रकारची गोलंदाजी, शेवटचं षटक एक हाणामारीचं षटक पाहिलं जात आहे, परंतु चांगला एक तिखट मारा म्हणावा लागेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत हाताळली. शेवट देखील तितकीच गोड असेल. मलजीपाडा संघासाठी 2 धावा धावफलकामध्ये ऍड. बॅकअप आहे, चांगलं बॅकअप आहे. 24 चेंडूंचा खेळ. धावफलकावर आपण पाहतोय 67. आता येणारे 24 चेंडू 68 धावा ह्या धावफलकावर लगावायचे. तोपर्यंत येतोय पुन्हा एकदा टॉस की बॉसच्या दिशेनं. तर बंधू याच्या या खेळीसाठी NR कट्टाचे अध्यक्ष राज चंद्रकांत पाटील यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मनोरी संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. चला, या सत्रामध्ये आपण टॉस करतोय. युवा सेना अधिकारी, वसई विधानसभा आणि बोईसर विधानसभा पूर्व यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. जिग्नेश म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. मनोरे विरुद्ध स्वयंभू पायगाव असा, आणि टॉस जिंकलाय पायगाव टीमच्या कॅप्टनने. पाहूया त्यांचं डिसिजन काय असेल. 5 षटकांचा मॅच होतोय. निर्णय काय? बॅटिंग करू. बॅटिंग करताना समोरच्या संघाविरुद्ध काय रणनीती असेल आणि किती धाबांचं पहाड या ठिकाणी उभं केलं जाईल? उत्तम परिसरातील चांगला संघ आहे. फर्स्ट टाइम खेळतो त्यांच्यासोबत, चांगलं खेळू. मनोरी संघ आहे, ते मनोरीचे चांगले खेळाडू आहेत, चांगलं बॅटल रंगू शकतं असं वाटतं मला. हो, नक्कीच. साधारणतः तरी पण अंदाज बांधलाय की किती धावा बनवल्या 5 षटकांमध्ये, तर समोरच्या संघाला थोडस थांबवू शकलाय? बॅटिंग पिच आहे, 70+ जाऊ. कोणावर जास्त विश्वास असेल बॅटिंग मध्ये? सर्वच संघावर आहे. आज दीपक मडवी, त्याच्यानंतर जितू गवळी सारखे स्टार खेळाडू आहेत का? हो, आहेत. चांगला बॅटल रंगेल? हो, नक्कीच. तुम्हाला शुभेच्छा असेल या मॅच करता. दुसऱ्या बाजूला मनोरी टीमचे कॅप्टन आमच्या सोबत जोडले जात आहेत. कॅप्टन, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर तुमचं डिसिजन